पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली महापूजा। लाडकी बहीणनंतर मुख्यमंत्र्यांकडून तरुणांसाठी खास घोषणा। 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा 6,000, डिप्लोमासाठी 8 तर पदवीधर तरुणांना 10,000 स्टायपेंड देण्याची घोषणा। नाशिकच्या सटाण्याचे अहिरे दाम्पत्य ठरलं यंदाचं मानाचं वारकरी। तर बाळू अहिरे आणि आशा अहिरे यांना मुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठलाच्या महापूजेचा मान। पंढरपुरात वारकऱ्यांची मांदियाळी। राज्यभरातून जवळपास 5 ते 6 लाख भाविक पंढरपुरात दाखल। पंढरपूरच्या प्रमाणेच राज्यभरातील विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी। लाडक्या विठू माऊलीच्या दर्शनासाठी मध्यरात्रीपासूनच भाविकांच्या रांगा। सलग 3 दिवस नेट, एमपीएससी आणि यूपीएससीच्या परीक्षा। 25, 26 आणि 27 ऑगस्ट रोजी होणार परीक्षा। सलग परीक्षांमुळे विद्यार्थी मात्र संभ्रमात। धारावी पुनर्विकास प्रकल्पातील अपात्र रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी मुंबईभर भूसंपादन। विविध प्राधिकरणाच्या ताब्यातील 20 जमिनींची मागणी। कर्नाटकमध्ये खासगी क्षेत्रात स्थानिकांसाठी आरक्षण। खासगी कंपन्यांमधील क आणि ड गटातील जागांवर स्थानिकांना 100% आरक्षणाचा निर्णय लागू। मुंबईतील शिव उड्डाणपुलावर आज आणि उद्या अवजड वाहनांना बंदी। ताजिया विसर्जनासाठी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय। प्रकाश आंबेडकर काढणार आरक्षण बचाव यात्रा। एससी एसटी ओबीसींच्या हक्कांसाठी 25 जुलैला काढणार यात्रा। पालकमंत्री शंभूराज देसाईंकडून वाघनखांच्या जागेची पाहणी। साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात केली पाहणी। पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ग्रहण। अजित गव्हाण यांनी दिला पदाचा राजीनामा। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 3 जणांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा। डाग अच्छे हे आता भाजपची पॉलिसी, पण डाग कधीच चांगले नसतात। आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका। पालकमंत्री रवींद्र चव्हाणांनी सुनावले अधिकाऱ्यांना खडेबोल। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या आधी घेतली अधिकाऱ्यांची शाळा। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं वायसीएम रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात। वायसीएम रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची चौकशी करा। सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना महिलांची फसवणूक। महिलांना 19,000 रुपयांचा गंडा। करमाड पोलीस स्टेशनमध्ये वंदना म्हस्केच्या विरोधात गुन्हा दाखल। सुप्रीम कोर्टाला मिळाले 2 नवीन न्यायाधीश। न्यायमूर्ती एन कोटेश्वर सिंह, न्यायमूर्ती आर महादेवन यांची सुप्रीम कोर्टात नियुक्ती। केंद्रानं कॉलेजियमच्या शिफारसीला दिली मान्यता। दिल्लीतील तिहार तुरुंगामध्ये एके कवितांची तब्येत बिघडली। दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू। छत्रपती संभाजीनगरमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशत। समृद्धी महामार्गावर बनवला व्हिडिओ। हातात बंदूक घेत रील्स बनवणाऱ्यांवर पोलिसांनी केली कारवाई। वसई विरारमधील कामन भिवंडी राज्य महामार्गाची चाळण। खड्ड्यांमुळे अपघातामध्ये आतापर्यंत अनेकांचा झालाय मृत्यू। अमरावतीमध्ये पावसामुळे गटारं तुंबल्यानं उपायुक्त आक्रमक। उपायुक्त माधुरी मडावी यांनी कंत्राटदारांना धरलं धारेवर। गुजरातमध्ये चांदीपुरा विषाणूची दहशत। साबरकांठा जिल्ह्यात 4 तर अरवलीमध्ये 6 मुलांचा या विषाणूनं झाला मृत्यू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।